तर जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण संख्या चॅप्टर शिकणार आहोत. हा माझा युट्यूबचा पहिला लॉंग व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे माझे शब्द अडखळत असतील किंवा माझा अक्षर बरोबर येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. परंतु मी जी माहिती देतोय ती खूप हेल्पफुल राहणार तुमच्यासाठी, कारण अंकगणितासाठी ही खूप महत्वाची माहिती आहे आणि अंकगणितातील आपल्याला खूप मोठे चॅप्टर आपण क्लिअर करणार आहोत. त्याच्यामुळे माझे शब्द अडखळतील किंवा माझं अक्षर बरोबर येणार नाही, त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. आणि मी जे सांगतोय ते सर्व तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचंय, त्याच्यामुळे तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसा आणि पूर्ण लेक्चर होईपर्यंत उठू नका. आय होप मी जे शिकवण तुम्हाला तुम्हाला नक्की कळेल आणि जे सांगाल ते खूप महत्वाचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, संख्या चॅप्टर मध्ये आपले टोटल 16 टॉपिक आपण क्लिअर करणार आहोत. पहिला टॉपिक नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, मूळ संख्या, समूळ संख्या, त्यानंतर विरुद्ध संख्या, सम संख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या आणि बोर्डमास. हे आपले टोटल 16 टॉपिक आपण आज क्लिअर करणार आहोत. सर्वांनी वही पेन घेऊन लेक्चरला बसा. त्यातील आपला पहिला टॉपिक आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे आपण व्यवहारात किंवा मोजणीसाठी ज्या संख्या वापरतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. कळलं? आपण या व्यवहारात किंवा मोजणीसाठी ज्या संख्या वापरतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या कोणत्या आहे? 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतपर्यंत ज्या संख्या असतील त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या पूर्ण संख्या 2 नंबरचा चॅप्टर आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे शून्यपासून सुरू होणाऱ्या सर्व संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. शून्यपासून सुरू होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. त्याच्यात आता 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंतपर्यंत संख्या येतात. त्याच्यानंतर 3 नंबरचा टॉपिक आहे आपला पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात? ऋण संख्या प्लस पूर्ण संख्या बरोबर पूर्णांक संख्या. म्हणजे याच्यात कोणकोणत्या संख्या आहेत? इकडे अनंत पासून -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अशा अनंतपर्यंत. इकडं मायनस अनंतपर्यंत, 0 आणखी 1, 2, 3, 4 नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत. या संख्यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या. नंतरचा टॉपिक आहे आपला अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या म्हणजे ज्या पूर्णांक संख्यांना अंश व छेद रूपात लिहिता येते, म्हणजे भागाकार स्वरूपात लिहिता येते, त्या संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. ज्या पूर्णांक संख्यांना भागाकार स्वरूपात लिहिता येते त्या संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात.
कळलं. याच्यात अपूर्णांक संख्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक नंबर आहे व्यवहारी अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? अंश व छेद पूर्णांक संख्या अंश व छेद रूपात नैसर्गिक संख्या ज्या आहे त्या आपण अंश व छेद रूपात ज्या लिहिता येतात त्यांना आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो. व्यवहारी अपूर्णांक कसा? 11/2, 10/5, त्यानंतर 20/5, काही असो जे आपण अंश व छेद रूपात लिहू शकतो त्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. त्याच्यानंतर याच्यात दशांश अपूर्णांक, 2 नंबरचा टॉपिक दशांश अपूर्णांक. याचा काय व्यवहारी अपूर्णांकाचे जेव्हा उत्तर आपण काढतो आणि ते दशांश स्वरूपात येते त्याला काय म्हणतात आपण? दशांश अपूर्णांक. म्हणजे कसं 11/2चं उत्तर काय येईल आपलं? 5.5. हा झाला दशांश अपूर्णांक. जसं याच्या जागी आणखी एखादं उदाहरण असेल, 15/4. याचं उत्तर काय येईल? 15/4चं 4×12 आणि 3×15, 4×7 28 आणि 4×5 20. हे अंश व छेद रूपात जेव्हा व्यवहारी अपूर्णांकाचे दशांशामध्ये उत्तर येते तेव्हा दशांश अपूर्णांक असे म्हणतात. त्याच्यानंतर 3 नंबरचा टॉपिक आहे त्यातला आपला आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात? जेव्हा व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर काढल्यास दशांशानंतर एकच संख्या परत परत येते किंवा संख्याचा गट परत परत येत असला तेव्हा आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे कसं बघा, 10/3 आपला व्यवहारी अपूर्णांक आहे उदाहरणार्थ. याचं उत्तर जर काढलं ना, याचा 3.33333, हा अंक वारंवार येतच राहील. याला काय म्हणतात? दशांश आवर्ती अपूर्णांक. उदाहरणार्थ 1/3 घेतला आपण, 0.3333 चालूच राहील. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे आपण उत्तर काढू शकतो त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. उत्तर काढू शकतो त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. कळलं? आय होप तुम्ही नोट्स बनवून घेत असाल, वही पेन घेऊन बसा आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला या संख्या चॅप्टर मधल्या सगळ्यात बेसिक गोष्ट आणि खूप महत्वाच्या आहे. एकदा संख्या चॅप्टर क्लिअर झाला तुमचं सगळं सर्व गणित संख्या चॅप्टरवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नोट करून घ्या. परिमेय संख्या म्हणजे काय? A/B. ए व बी काय आहे? पूर्णांक संख्या. या अंश व छेदात काय? ए व बी पूर्णांक संख्या आहेत. परंतु बी हा 0 नाही, म्हणजे छेद 0 नसला पाहिजे. याला काय म्हणतात? परिमेय संख्या. म्हणजे आपण कोणत्याही संख्येचं जर 0 जर छेदात असेल तर आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही, कारण छेद 0 असल्यास कोणत्याही गणिताचं उत्तर निघत नाही. अंश व छेद रूपात कोणतीही संख्या असो, मग ती 12/5, 10/8 किंवा कोणत्याही कर्निष्ठ संख्या झाल्या, कोणत्याही संख्या असो, ज्या संख्येचे आपण उत्तर काढू शकतो त्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात.
त्यानंतरचा टॉपिक आहे आपला अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांना अंश व छेद रूपात लिहिता येत नाही त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. कळलं? अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांना आपण अंश व छेद स्वरूपात लिहू शकत नाही किंवा लिहिता येत नाही. अपरिमेय संख्या म्हणजे सरळ सरळ सांगायचं ज्याचे उत्तर आपण काढू शकत नाही, ज्या संख्येचे आपण उत्तर काढू शकत नाही. अंकगणित पद्धतीने काढू शकत नाही. यालाच काय म्हणतात? अपरिमेय संख्या. जसे याच्यात जास्त कोणत्या संख्या येतात? कर्निस्थ मध्ये ज्या की वर्ग संख्या नाही, जसे की 10, वर्गमुळात ज्या वर्ग संख्या नाही आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या संख्या कर्निस्थ मध्ये येतात त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. या संख्यांना आपल्याला कॅल्क्युलेटर वापरावं लागतं, याचं मग लॉगी टेबल वापरावं लागतं किंवा स्मार्ट डिव्हाइस. त्याच्यानंतर पुन्हा घनमुळात ज्या संख्या येतात ज्या की घन नाही आहे त्या संख्यांना काय म्हणतात? अपरिमेय संख्या. सरळ सरळ ज्या संख्येचे आपण उत्तर काढू शकत नाही अंकगणित पद्धतीने त्या संख्यांना काय म्हणतात? अपरिमेय संख्या. त्यानंतरचा टॉपिक आहे आपला वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय? अंकगणितात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. कळलं? वास्तव संख्या म्हणजे याच्या अगोदर आपण जेवढ्या पण संख्या बघितल्या, जसे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, जेवढ्या सगळ्या संख्या वास्तव संख्यामध्ये येतात. म्हणजे जी पण आपण संख्या ज्या संख्याचा आपण उपयोग अंकगणितात करतो त्या संख्यांना काय म्हणतात? वास्तव संख्या. जसे नैसर्गिक संख्या प्लस पूर्ण संख्या प्लस पूर्णांक संख्या प्लस अपूर्णांक प्लस परिमेय प्लस अपरिमेय, या संख्यांना काय म्हणतात? वास्तव संख्या. कळलं? आपण आतापर्यंत गणितात किंवा ज्या आपण याच्या अगोदर ज्या संख्या बघितल्या त्या सर्व संख्यांचा समावेश कुठं होतो? वास्तव संख्यात. म्हणजे आपण कोणताही अंक जरी दिसला तर तो वास्तव संख्या आहे हे कळून घ्यायचं. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला अवास्तव संख्या. अवास्तव संख्या म्हणजे नावातच त्याचं उत्तर आहे. अवास्तव म्हणजे ज्या संख्या वास्तविकतामध्ये नाहीत त्या संख्यांना काय म्हणतात? अवास्तव संख्या. ज्या संख्या अस्तित्वात नाही त्या संख्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात. सोपी कन्सेप्ट आहे. अवास्तव संख्या म्हणजे ज्या अस्तित्वात नाही, ज्या आपण अंकगणितात वापरत नाही त्या संख्यांना काय म्हणतात? अवास्तव संख्या. याच्यात काय येतं जास्त? ऋणकर्निस्थ संख्या.
किंवा घनमुळातील कनिष्ठ संख्या. म्हणजे वर्गमुळात कोणत्याही ऋण संख्या कोणतीही असू ती किंवा घनमुळात कोणतीही ऋण संख्या जरी वर्गमुळात ज्या संख्येचं वर्गमूळ निघतं समजा 25 आहे परंतु ती मायनस आहे तर ही अवास्तव संख्या आहे. म्हणजे या संख्येचं उत्तरही निघत नाही आणि वास्तविकतामध्ये संख्या नाहीये कारण करणीमध्ये ऋण संख्या राहत नाही. किंवा घनमुळातील एखादी घनमुळातील संख्या आहे जिचा आपण घनमूळ काढू शकतो 1728 परंतु ती जरी मायनस आहे तरी ही वास्तविक मध्ये संख्या नाही कारण ही करणीमध्ये मायनस आहे. ओके. त्याच्यानंतर 9 नंबरचा टॉपिक आहे आपला मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला एकने व स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या. व्याख्या लिहून घ्या. ज्या संख्येला एकने व स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ओके. कॉन्सेप्ट क्लिअर. ज्या संख्यांना एकने व स्वतः त्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणत्या? जसे की 2, 3, 5, 7, 11 अशा 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. किती? 1 ते 100 पर्यंत 25. आणि 2 ही अशी एक समसंख्या आहे. 2 ही एकमेव समसंख्या आहे समसंख्या जी मूळ संख्या आहे. दोन ही काय एकमेव समसंख्या आहे जी की मूळ संख्या आहे. तुम्ही म्हणशाल समसंख्या आहे, मी तुम्हाला ते पुढे समजून सांगतो. 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे जी की मूळ संख्या आहे आणि 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. त्या कोणकोणत्या आहे? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, त्यानंतर 61, नंतर 69 नाही 65, 67, त्याच्यानंतर 71, 73, 79, 83, 89 आणि 93, 97. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 या सगळ्या काय 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहे. कळलं? या सर्व नोट डाऊन करून घ्या आणि या संख्या 1 ते 100 पर्यंत या 25 संख्या लक्षातच ठेवा, कंपल्सरी आहे. कळलं? झालं. मूळ संख्या बाबतीत आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. हा, आणि सांगायची गोष्ट म्हणजे मूळ संख्या म्हणजे ह्या संख्यांना एक या पूर्ण संख्यांना एक व त्याच संख्या स्वतःने भाग जातो. जसं की आपण घेतलं 29 ला 1 आणि 29 या संख्येव्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तसेच सगळ्या संख्यांच्या बाबतीत जसे 47 घेतला आपण 1 व 47
या दोन्ही संख्यांनीच त्याला भाग जातो. 1 आणि स्वतः 47 या त्याच संख्येने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या. कळलं? त्याच्यानंतर 10 नंबरचा टॉपिक आहे आपला समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतात? समसंख्या असे म्हणतात. व्याख्या लिहून घ्या. ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय? शेष काही बाकी न होता शून्य बाकी उरते तेव्हा निशेष भाग जातो. त्या संख्यांना काय म्हणतात? त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणत्या? 2, 4, 6, 8, 10, 12, 14 या अशा 2च्या पाड्या लगतच्या सगळ्या संख्या. सगळ्या 14, 16, 18, 20. त्याच्यानंतर विषम संख्या. याच्यात उलट थोडस. ज्या संख्येला 2 ने 2 भाग जात नाही त्या संख्यांना काय म्हणतात? विषम संख्या. ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. कळलं? समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. आणि विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही. उदाहरणार्थ कोणकोणत्या संख्या? जसे 3, 5, 7, 9, 11, 13. कोणत्याही याच्यानंतर ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणतात? विषम संख्या असे म्हणतात. त्यात एकही येतो. कळलं? त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला 12 नंबरचा समूह संख्या. आतापर्यंत आपण तब्बल 11 टॉपिक शिकलो. आय होप तुम्ही सर्वांनी नोट केले असेल. वही पेन घ्या आणि सगळ्यात जो मला संख्या चॅप्टर जे आपलं अंकगणित आहे त्याच्यावर महत्वाचे सगळे टॉपिक आपले क्लिअर झालेले. सगळ्यांनी लिहून घ्या कारण याच्यानंतर जे आपण शिकणार आहोत ते सगळे याच्याच बेसिकवर आहेत. संख्या चॅप्टर सर्वात मेन आहे अंकगणितात. त्याच्यानंतर आहे समूह संख्या. समूह संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचे संख्या किंवा संख्या गटाची एकही अवयव सामायिक नसतो त्या संख्यांना समूळ संख्या असे म्हणतात. कळलं? समूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्या गटाचे किंवा संख्याचे एकही अवयव सामायिक नसतो त्या संख्यांना काय म्हणतात? समूळ संख्या असे म्हणतात. याच्यात समविषम कोणत्याही संख्या येऊ शकतात जसे 4 व 5 आहे. हा याच्यात एक विशेष गोष्ट काय? एक व्यतिरिक्त म्हणजे एक तर सगळ्या कॉमन अवयव आहे सगळ्या संख्यांचा. त्याच्यामुळे एक सोडून सर्व कोणताही अंक जर त्यात अवयव सामायिक अवयव नसला तर त्या संख्यांना काय म्हणतात? समूळ संख्या. अवयव म्हणजे काय? त्या संख्यांना कोणकोणत्या संख्येने भाग जातो. जसं 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 व 1 ने आणि 4 ने. आणि 5 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 व 5 ने. म्हणजे एक व्यतिरिक्त आपण काय म्हणलो? एक व्यतिरिक्त कोणताही अवयव सामायिक नसायला पाहिजे त्या संख्यांना काय म्हणतात? समूळ संख्या. जसे की 10 आणि 4 आहे नाही 4 नाही 7 आहे तर 10 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने 5 ने आणि 10 ने. इथं 7 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने आणि फक्त 7 ने.
कळलं? ज्या संख्येचा अवयव एक शिवाय एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसतो त्या संख्यांना काय म्हणतात? समूह संख्या असे म्हणतात. कळलं? त्यानंतरचा टॉपिक आहे आपला संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे. संयुक्त म्हणजे दोन संख्यांपासून निर्माण झालेली संख्या. दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारातून तिसरी संख्या जी निर्माण होते त्या संख्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या. व्याख्या लिहून घ्या. ज्या दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारातून निर्माण झालेल्या संख्याला काय म्हणतात? संयुक्त संख्या असे म्हणतात. कळलं? ज्या दोन नैसर्गिक संख्याच्या गुणाकारातून तिसरी संख्या जी निर्माण होते त्या संख्येला काय म्हणतात आपण? संयुक्त संख्या. जसे की 4 झाली, 4 नाही, 8, 10, 15, 20, 30, 50, 200, 250, 500 याच्या कोणत्याही ऑब्लिक. जसे की 4 ला कोणत्या संख्यापासून निर्माण झालेली आहे? 2 गुणिले 4. या दोन्ही संख्याच्या गुणाकारातून कोणती संख्या निर्माण झाली? 8. 5 कोणत्या संख्येतून कस काय झाली? 2 गुणिले 5. 15 कशी झाली? 5 गुणिले 3. 20 कशी निर्माण झाली? 2 गुणिले 10 किंवा 4 गुणिले 5. जसे ही संख्या कशी निर्माण झाली? 2 गुणिले 15, 5 गुणिले 6 किंवा 3 गुणिले 5 3 गुणिले 10. जसं या संख्या कशा निर्माण झालेल्या? दोन संख्यांच्या गुणाकारातून जी तिसरी संख्या निर्माण झाली तिला काय म्हणतात? संयुक्त संख्या. आय होप तुम्हाला कळलं असेल. सर्वांनी पुन्हा सांगतो, नोट सगळ्या गोष्टीच्या नोट करून घ्या. जेवढं जेवढं शिकवतोय तेवढं खूप महत्वाचं आहे. संयुक्त संख्येबाबत आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणल्यावर मूळ संख्या सोडून सर्व संख्या काय असतात? संयुक्त संख्या असतात. आपल्या 1 ते 100 पर्यंत किती? 25 मूळ संख्या आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे 1 आणि 1 सोडून, 0 व 1 सोडून जेवढ्या पण बाकी सगळ्याच्या मूळ संख्या आणि 0 आणि 1 सोडून सर्व संख्या काय? संयुक्त संख्या आहे. त्यानंतरचा टॉपिक आहे आपला 14 नंबरचा विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे काय? ज्या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्यांना काय म्हणतात आपण? विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्येची किंमत काय सारखीच असते, किंमत सारखी असते परंतु चिन्ह व्यतिरिक्त विरुद्ध असले का मग त्या काय म्हणतात? विरुद्ध संख्या. लिहून घ्या व्याख्या. ज्या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्यांना काय म्हणतात? विरुद्ध संख्या. कळलं? ज्या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज काय येते? 0 येते त्या संख्यांना काय म्हणतात? विरुद्ध संख्या. जसे -7 +7. आता या दोन्हीची बेरीज किती आहे? 0. कारण हिचं जे चिन्ह मायनस आहे आणि या संख्येचं चिन्ह काय? प्लस आहे. कोणत्याही संख्या ज्या दोन संख्या सारख्या ज्याची किंमत सारखी हिची पण किंमत काय? 7 आणि 7 आहे. जसे की 10 घेतला आपण, 10 + -10. आता दोन्ही संख्यांची किंमत तर सारखी आहे परंतु चिन्ह काय? विपरीत आहे. ह्या 10चे चिन्ह प्लस आहे आणि ह्या 10चं चिन्ह मायनस आहे. त्याच्यामुळे या दोन्ही संख्यांची बेरीज किती येईल? 0 येईल. म्हणजे
ज्या दोन संख्यांची किंमत सारखी आहे परंतु चिन्ह वेगळं वेगळं आहे त्या संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. त्याच्यानंतरचा 15 नंबरचा टॉपिक आहे आपला त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या. व्याख्या लिहून घ्या. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. कळलं? दोन क्रमवार नैसर्गिक संख्या. दोन क्रमवार कोणकोणत्या? क्रमवार म्हणजे काय? लगेच पाठीमागे आलेल्या क्रमवार, जसे 4 आणि 5 या दोन संख्या आहेत. या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीत. निमपट म्हणजे काय? भागिले 2. दोन संख्यांच्या गुणाकाराचा निमपट म्हणजे भागिले 2 करणे. म्हणजे कोणत्याही संख्येला भागिले 2 करणे म्हणजे त्या संख्येची निमपट करणे म्हणजे तिला अर्धी करणे. याचे काय? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतो आपण? त्रिकोणी संख्या. मग याला जर सॉल्व्ह करू आपण, 2 दुने 4 आणि 5 दुने 10, तर ही काय 10 झाली आपली त्रिकोणी संख्या. याचे उदाहरण आपण नंतर घेणारच आहोत. आणि या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या दोन्ही मधील जी छोटी संख्या असते त्या संख्येला त्या त्रिकोणी संख्येचा काय? पाया असे म्हणतात. लिहून घ्या. त्या दोन संख्येतील छोट्या संख्येला त्या त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतात. कळलं? म्हणजे याच्यानंतर आणखी उदाहरण बघू, जसे 20 गुणिले 21. या दोन्ही संख्यांचा काय आपण गुणाकार केला, त्याची निमपट केली. या दोन्ही संख्येतील छोटी संख्या कोणती आहे? 20. तर याचं जे उत्तर येईल 210. ही झाली त्रिकोणी संख्या. ही काय? 210 त्रिकोणी संख्या. आणि या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे? छोटी संख्या. दोन्हीतील छोटी संख्या कोणती आहे? 20. म्हणून या त्रिकोणी संख्येचा पाया 20 झाले. कळलं? याच्यानंतर आपल्या त्रिकोणी संख्येची खूप उदाहरणं होतील, त्यात तुम्हाला सगळं कळून जाईल. ओके. त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक आहे आपला 16 नंबरचा संख्या चॅप्टर मधला आणि अंकगणितासाठी खूप महत्वाचा बोर्ड मास, ज्यालाच काय म्हणतात आपण? कंचे भागोबेव. बोर्ड मास म्हणजे काय? बी म्हणजे ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजेच काय? कंस. ओ म्हणजे काय? ऑफ. ऑफ म्हणजे चा, ची, चे, च्या, दे असं. म्हणजे आधी कंस सोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरण असेल ऑफ, चा, ची, चे, च्या, ते सोडून घ्यायचे. त्याच्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. त्याच्यानंतर ऍडिशन. ऍडिशन म्हणजे बेरीज. आणि यस म्हणजे सबट्रॅक्शन. म्हणजे वजाबाकी. कळलं? म्हणजे काय? कंचे भागोबेव म्हणजे क म्हणजे कंस, चे म्हणजे चाची, चेच्या शाब्दिक उदाहरणे, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. बोर्ड मास म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे कंचे भागोबेव, कंस आधी कंस सोडवायचा, त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणे, त्याच्यानंतर भागाकार सोडवायचा
त्याच्यानंतर गुणाकार सोडवायचा, मग बेरीज आणि वजाबाकी याच्यावर आपली अंकगणिताचे उदाहरण अवलंबून असतात. संख्या चॅप्टर मधले सगळे टॉपिक आपण क्लिअर करून घेतलेले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तुम्ही सगळं नोट डाऊन करून घेतलं असेल. जर काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुम्हाला परत ते सांगण्याची नक्की प्रयत्न करील. आणि धन्यवाद फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.